नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्यानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा। बऱ्याच विद्यार्थ्यांनी वारंवार कमेंट करून प्रश्न विचारलेला आहे की डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मची MSBT कडून जी एक्झाम घेण्यात येते फायनल, तर त्या एक्झाम संदर्भातलं ॲडमिट कार्ड हॉल तिकीट आहे ते कधीपर्यंत येईल। तर त्या ज्या काही शंका आहेत तुमच्याशिवाय परीक्षेची तयारी कशा पद्धतीनं करायची आणि इतरही ज्या काही तुमच्या शंका आहेत त्याबाबत सविस्तर बोलणार आहोत। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, खूप आधी म्हणजे 3-4 दिवसापूर्वीच ॲडमिट कार्ड आहेत ते अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत। काही कॉलेजेसनी ते ॲडमिट कार्ड दिलेलेही देखील आहेत। पण लक्षात ठेवा काय आहे, तुमची जी प्रॅक्टिकल एक्झाम आहे ती प्रॅक्टिकल एक्झाम सुरू होत आहे 8 ते 18 एप्रिलच्या दरम्यान। आणि काय होतं, आत्ताच तुम्हाला ॲडमिट कार्ड हॉल तिकीट दिलं तर ते तुमच्याकडून गहाळ होण्याची हरवण्याची शक्यता असते। म्हणून काय केलं जाणार आहे, बऱ्याच कॉलेजेस आहेत ते तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिकल एक्झामच्या अगोदर 4-5 दिवस आधी किंवा त्या दरम्यान ॲडमिट कार्ड देतील। काही कॉलेजेसनी याआधीच ॲडमिट कार्ड दिलेले आहेत। पुढचा महत्त्वाचा मुद्दा, परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायची हा एक डाऊट अनेक जणांना असतो। लक्षात ठेवा, पहिल्यापासून थोडा तुम्ही स्टडी केला असेल तर आता एकदम तुम्हाला वर्कलोड येणार नाही। तरी देखील आता जो राहिलेला टाईम आहे तो कशा पद्धतीनं तुम्हाला युटिलाइज करायचा आहे, तर किती दिवस तुमच्याजवळ राहिलेले आहेत, एकूण किती सब्जेक्ट आहेत, त्या पद्धतीनं तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करायचं आहे। एका दिवशी 2 विषयांचा अभ्यास करा। सुरुवातीला जास्त टाईम कुठल्या विषयाला द्यायचा आहे की जो सब्जेक्ट तुम्हाला हार्ड जातो, आणि एक सोपा सब्जेक्ट पण त्याच दिवशी घ्यायचा आहे। जेव्हा हार्ड सब्जेक्टचा स्टडी करून तुम्हाला बोर होईल त्यावेळेस तुम्ही तो सोपा सब्जेक्ट आहे तो देखील घेऊ शकता। शेवटी अभ्यासाची पद्धत कोणती योग्य, तुम्हाला कशा पद्धतीनं अभ्यास लक्षात राहतो, मोठ्याने वाचून, एकांतात वाचून, किंवा या ठिकाणी काही जणांना लिहून अभ्यास लक्षात राहतो। तर बायहार्ट पाठांतर न करता तुम्ही काय करायचं आहे, गोष्टी समजून घ्या, स्वतःच्या शब्दात लिहिल्या तरी चालतील। मी अनेकदा वारंवार विद्यार्थ्यांना सांगत असतो की परीक्षेची तयारी करत असताना लक्षात ठेवा, तुम्ही ग्रॅमॅटिकल मिस्टेक तुमच्या बघितल्या जात नाहीत, ती कन्सेप्ट तुम्हाला किती क्लिअर आहे, कशा पद्धतीनं तुम्ही आन्सर लिहिलेला आहे या गोष्टी पाहिल्या जातात। ठीक आहे, आणि मुळात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, आता 23 एप्रिलपासून तुमची थेअरी एक्झाम सुरू होते। 23 एप्रिल ते 16 मेच्या दरम्यान ही परीक्षा होते आणि ऑनलाईन पद्धतीनं चेकिंग होतं आहे। रिझल्ट लवकर लागणार आहे, दिवस कमी राहिलेले आहेत। शांततेच्या काळात तुम्ही जास्त घाम गाळलात तर युद्धाच्या काळात म्हणजे परीक्षेच्या वेळी जास्त रक्त सांडावं लागणार नाही। त्यामुळे आत्ता राहिलेला जो वेळ आहे, राहिलेला वेळ पण कमी नाही आहे, तो प्रॉपरली युटिलाइज करा। यापूर्वी मी खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत सविस्तर, अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीने करायचा, पेपर लिहिताना कोणत्या चुका टाळायच्या। तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये स्टडी, अभ्यास, नोट्स याबाबत मार्गदर्शनची एक प्लेलिस्ट आहे, तर ती जाऊन पहा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण काही महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते देखील मी देतो। आणि मागील काही वर्षापासून यांनी मॉडेल आन्सर देणं बंद केलेलं आहे, त्यामुळं अलीकडल्या काही मॉडेल आन्सर नाही आहेत, पण जुन्या ज्या मॉडेल आन्सर आहेत त्या ऑनलाईन अवेलेबल आहेत, त्या देखील पहा। म्हणजे एक अंदाज येईल कुठल्या आन्सरमध्ये काय आणि किती लिहिणं गरजेचं आहे। तर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, होप सो। या माहितीचा तुम्हाला काहीतरी फायदा होईल, परीक्षेसाठी तुम्ही योग्य प्रकारे नियोजन कराल। अजूनही काही तुमच्या शंका असतील तर त्या खाली कमेंट करा, त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील। धन्यवाद, थँक्यू।